प्रभू येशू वधस्तंभावर गेल्यानंतर येशूने जे 7 वचन सांगितले त्याच्यातलं आपण वचन बघू। प्रभु जब क्रूस पे गए थे उसके उस समय जो 7 वचन थे उसमें से तीसरा वचन है योहान 3 त्याचं 16। यूहन्ना 3:16 वचन। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए। मी मराठीत वाचते। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। याच्या देवाचं वचन असं सांगत आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो जो कोई भी उस पे विश्वास करता है त्याचा नाश होऊ नये उसका नाश ना हो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। उसे सर्वकालिक जीवन प्राप्त हो जाए। यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून ते आपल्या पृथ्वीवर आलं की आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी। इसलिए प्रभु यीशु स्वर्ग से पृथ्वी पे आए कि हमें सर्वकालिक जीवन मिले। मनुष्य जातीसाठी येशूने वधस्तंभावर त्याने स्वतःला समर्पण केले। मनुष्य जाति के लिए प्रभु यीशु ने क्रूस पे अपनी कुर्बानी दी। वधस्तंभावर चढवले गेल्यानंतर येशू ख्रिस्त मारला गेला, हाँ क्रूस पे जब चढ़ाए गए तो मारे गए, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला। तीसरे दिन जिंदा हो। येशू ख्रिस्ताला ज्या वेळेस यीशु क्रिस्त को उस समय वधस्तंभावर खिळायच्या अगोदर क्रूस पे जब चढ़ाया जाता उस समय येशू ख्रिस्ताला 39 फटके मारले उस समय उनको 39 कोड़े मारे गए आणि काट्यांचा मुंगूट डोक्यात घातलं और कांटे का मुकुट सिर पे चढ़ाया गया। आणि चढवले गेल्यानंतर और चढ़ाए जाने के बाद त्याच्या हातापायांमध्ये उनके हाथों पैरों में खिळे ठोकले किल्ला ठोका गया। आणि येशूला ज्या वेळेस वधस्तंभावर चढवले गेल्यानंतर उस समय यीशु को जब क्रूस पे चढ़ाया जा रहा था उसके बाद येशूने इतका त्रास होत असताना पण यीशु को उतना तकलीफ हो रहा था त्यावेळेस पण येशूने 7 वचन सांगितलंय। उस समय भी यीशु ने 7 वचन बताया। त्याच्यातलं आपण 3रं वचन बघू। उसमें का हम तीसरा वचन देखेंगे योहान 19 यूहन्ना 19 त्याचं 25 वचन वाचू। 19 का 25। ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला उस समय जब प्रभु यीशु ख्रिस्त को वधस्तंभावर चढवले गेल्यानंतर क्रूस पे जब चढ़ाए जाते थे त्याच्याजवळ उनके पास त्याची मावशी उनकी मौसी क्लोपाची पत्नी मरिया, क्लोपास की पत्नी मरिया मगदलिया मगदलिनी ह्या उभ्या होत्या। ये खड़े थे आणि 26 वचनात सांगता येत वचन, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा। ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला उस समय प्रभु यीशु ख्रिस्त को वधस्तंभावर खिळले गेल्यानंतर क्रूस पे रखने के बाद त्याच्या समोर त्याची आई उनके सामने उनकी माता आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती जिसके ऊपर उनको ज्यादा प्रेम रखते थे तो म्हणजे योहान। वो मतलब यूहन्ना यूहन्ना। योहानाला बघून येशूने यूहन्ना को देख के यीशु ने आपल्या आईला म्हटले, अपनी माँ से कहा, बाई पहा हा तुझा मुलगा। देखो ये तुम्हारा बेटा है। आणि मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई। यीशु ने उस शिष्य को देख के बोला कि ये तेरी माँ है। आणि येशू ख्रिस्ताच्या ज्या शिष्यावर प्रीती होती त्या शिष्याला येशूने सांगितले, यीशु को जिस पे सबसे ज्यादा प्यार था उसको यीशु ने बोला, पहा ही तुझी आई। ये तेरी माँ है। ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला उस समय प्रभु यीशु ख्रिस्त को वधस्तंभावर चढवले गेल्यानंतर क्रूस पे चढ़ाने के समय त्याची आईची जबाबदारी होती, उनकी माँ की जो जवाबदारी थी ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली। वो जवाबदारी उन्होंने पूर्ण की। वधस्तंभावर असताना तरी सुद्धा क्रूस पे चढ़ाते समय तो बेजबाबदारी झाला नाही। वो बेजबाबदार हुआ नहीं। ज्या वेळेस प्रभू येशूला उस समय प्रभु यीशु को वधस्तंभावर खिळलेले असताना वो क्रूस पे चढ़ाते समय सुद्धा
इतका त्रास होत असताना उतना तकलीफ होते हुए भी यीशु को त्याची आई व त्याचं जीव होतं मतलब उनके माँ पे उनकी बहुत वो थी, कृपा थी। आपलं जीव जात होतं, अपनी जान जा रही थी, तरी त्याची जी जबाबदारी होती तो भी यीशु की जो जवाबदारी थी ती त्यांनी पूर्ण केली. वो उन्होंने पूरी की। कारण येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर गेल्यानंतर क्योंकि जब प्रभु यीशु को क्रूस पे चढ़ाया जा रहा था उसके बाद त्याची आईची जी जबाबदारी होती ती उनकी माँ की जो जवाबदारी थी ती त्याने वो उन्होंने ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती जिस शिष्य पे उनका प्यार था त्या शिष्यावर जबाबदारी दिली. उस शिष्य पे उनको जवाबदारी दी गई। योहानाने योना ने ती जबाबदारी वो जवाबदारी स्वीकारली, स्वीकारा, ती पूर्ण केली. वो पूरा किया। ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना सुद्धा मसीह क्रूस पे रहते समय भी त्याची आईची जबाबदारी होती ती उनकी माँ की जो जवाबदारी थी ती त्याने पूर्ण केली. वो जवाबदारी पूरी की। त्याची आईची काळजी घेतली. उनकी माँ की केयर की चिंता की। आमेन. आमीन।